अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे। अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे। तुझे खबर न होगी तेरी कीमत, पर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे। दोस्त साथ हो तो जीने में भी शान है, दोस्त नहीं तो महफिल भी शमशान है। ये सारा खेल दोस्ती का है मेरे दोस्त, वरना जनाजा और बारात दोनों एक ही समान है। नमस्कार, मी अनिल वासनिक। आदरणीय हरिवंशरायजी बच्चन यांची ही कविता ऐकण्याचं कारण म्हणजे तब्बल 33 वर्षानंतर जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंडरी बुद्रुक येथून सन 1991-92 या वर्षामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा देऊन इकडे तिकडे पसरलेले आमचे सर्व मित्र आज 23 मार्च 2025ला एकत्र येत आहेत। ज्याप्रमाणे पक्षी आपल्या घरट्याला सोडून इतरत्र जातात, त्यांना त्या घरट्याची आठवण येत असते, त्याचप्रमाणे आमचे सर्व विद्यार्थी जे की नूतन विद्यालय मुंडरी बुद्रुक येथे एकत्र शिकलेले होते, ते आज आपल्या घरट्यात म्हणजे जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंडरी बुद्रुक येथे एकत्र येत आहेत। त्यांना एकत्रित आणण्याचं मोठं कार्य आमचे परम मित्र आदरणीय देवेशजी राजाभोज आणि संजयजी बोंद्रे यांनी केलं आहे। त्याबद्दल या दोघांचं खूप खूप अभिनंदन। तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे। तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे। मेघा वाचून नभामधून पाणी कधी पडेल काय, आणि तुला वजा केल्यावरती मागे काय उरेल काय। इथे तू आणि तुझ्या हे शब्द मैत्रीसाठी आलेले आहेत। आणि यानंतर मी पाचारण करतो आहे आमचे परम मित्र आणि उत्कृष्ट वक्ता आदरणीय श्री संजय बळीरामजी बोंद्रे यांना। यानंतरची संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबदारी आदरणीय संजयजी बोंद्रे पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो। पण मागच्या वर्षी माझ्या बीएडच्या बॅचच्या मित्रांचा असाच गेट टुगेदर झाला, त्यामध्ये खूप मजा आली होती। म्हणून तो प्रसंग पाहून मला पण असं वाटलं, मी देवेशला म्हटलो की आपण 50वा वाढदिवस कोणी पाहिला, समोर अजून 1 वर्ष बाकी आहे, त्यात आधी आपण असा गेट टुगेदरचा आपण मित्रमैत्रिणींचा कार्यक्रम घेतलो तर बरं होईल। म्हणून हे फक्त 1 महिन्यामध्येच, 1 महिना नाही म्हणता येईल, 15 दिवसामध्ये ही संपूर्ण तयारी आम्ही केलं। सर्व आता कोणाचा मोबाईल नंबर आमच्याकडे नव्हता, विशेषतः मुलींचा, तर 8 दिवस सतत मी त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या माहेरी फिरलो, त्यांच्या घरच्या लोकांकडून नंबर घेतला, सर्वांना कॉन्टॅक्ट केलं आणि मित्रांचा पण घेतला आणि सर्वांना सूचित केलं आणि हा प्रोग्राम आपण अरेंज केला। तर सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, जीवनात क्षणभंगूर आहे, उद्या काय होईल। आपण नुकताच 2-3 वर्षाच्या आधी बघितलं की कोरोना सारखी महामारी येऊन गेलेली आहे। तर या महामारीमध्ये सांगायचं म्हणजे कसं आहे, कशाचीच किंमत नव्हती, पैशाची नव्हती, नातेसंबंधाची नव्हती, कोणी कोणाला ओळखत नव्हतं, तुमच्याकडे किती पैसा असेल तरी त्याला काही किंमत नव्हती। म्हणून जीवनामध्ये केव्हा कधी काय होईल हे सांगता येत नाही। म्हणून आपल्याजवळ असलेली वेळ ही आपण चांगल्या पद्धतीने कसे घालवू याकरिता आपण जे जुने वर्गमित्र आणि मैत्रिणी आहोत, म्हणजे पहिलीपासून तर 10वीमध्ये, तसे तर आपण उच्च शिक्षणापर्यंत शिकलो तर भरपूर मित्र आहेत, परंतु विशेष मित्र जे जिवलग मित्र आपण म्हणतो ते म्हणजे आपले लंगोटी यार, म्हणजे इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत जे आपण शिकतो ते खरे मित्र असतात। 10वीच्या नंतर मिळणारे जे मित्र आहेत ते एक असे म्हणून की तेवढा जिव्हाळा नसतो जेवढा जिव्हाळा आपल्या बालपणीच्या मित्र आणि मैत्रिणीमध्ये असतो। तर मी या ठिकाणी सर्वांचे, विशेषतः त्या 2 लोकांचे विशेष आभार मानेन
की त्यांनी एवढा लांबू म्हणजे एक पुण्याहून आला आहे आणि एक मुंबईहून आली आहे. तो आमचा एक मित्र, त्याला काही म्हणजे साधन भेटलं नाही तर चक्क तो विमानाने इथं आला. बघा त्याची कळकळ, मित्राला भेटण्याची कळकळ, आपुलकी किती आहे. दुसरे आपण जर विचार केला तर इथे गावातच असणारे काही मित्र ते सुद्धा नाही आले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मित्राचा जो जिवलगपणा आहे तो आपल्या मनामध्ये असावा. पैशांनी आपण किती श्रीमंत आहोत हे महत्वाचे नाही, मनाने किती श्रीमंत आहोत, आपुलकी किती आहे हे महत्वाचे आहे. तर तुम्ही इथे सर्व आलात, खूप आनंद झाला. सर्वांना एकत्र भेटून सर्वांनाच आनंद झाला असेल. तर आपण आपला कार्यक्रम सुरुवात करू आहे. तर नियोजन असं होतं की इथे फक्त आपण ब्रेकफास्ट करू, म्हणजे नाश्ता करू आणि त्याच्यानंतर आपण 10वा वर्ग ज्या वर्गामध्ये बसला, 10वा वर्ग शिकलो तिथे आपण नंतरचा कार्यक्रम करू असं नियोजन होता. परंतु नाही तर चेंज झाला. नाही जायला पाहिजे, एक तरी पिरियड तिथे घेऊ आपण. घेऊ ना. तर आता एवढी काही कार्यक्रमाची नाहीये. सुरुवात आपण मनोगत त्या सर्वांचा परिचय आणि मनोगत याद्वारे आपण सुरुवात करू. तर फर्स्ट लेडीज हे सर्वोत्पर्य म्हणून आपण मुलीपासून सुरुवात करू. कविताकडे सोपं अगोदर. तर चला, मनोगताची सुरुवात मी आपल्यापासून करतो. नाही, त्याच्यानंतर माझा म्हणणं कसं आहे, इथे तिथे ऊन लागते, बाकी सर्व गोष्टी आपल्याला लांब आहे ते ठीक आहे, पण इथे जो काही तुमचं आहे आधी करून घ्या आणि कमीत कमी 15-20 मिनिटासाठी तरी शाळेत चला. नाही, जाऊ ना. असं आता म्हणतो. इथे आपण परिचय आणि मनोगताची सुरुवात करू. म्हणजे आपल्या आठवणीला उजाळा देऊ. हा, म्हणजे तिथे आपण कोणता ते काहीतरी तोडला होता आणि आपल्या ब्लॅकलिस्ट मध्ये नाव आला होता ते करून घेऊ. म्हणजे असं- ठीक आहे. बघा, मला कोण नाही ओळखत त्यांनी हात वर करा. म्हणजे सर्व जवळ. पण इथे असे काही मित्र आहेत की त्यांना बहुतेक लोक ओळखत नसतील नावाने किंवा चेहऱ्याने, असे आहेत. कारण की कोणी आपल्यासोबत 7वी पर्यंत शिकला, कोणी 5वी पर्यंत, कोणी 8वी पर्यंत, कोणी 10वी पर्यंत. तर जे 10वी पर्यंत शिकले त्यांना सर्व ओळखतात, परंतु जे आधीच निघून गेले त्यांना बहुतेक कमी लोक ओळखतात. म्हणून हा परिचयाचा कार्यक्रम घेणे अति महत्वाचा आहे. तर सुरुवात मी स्वतःपासूनच करतो. तर मित्रांनो, माझे नाव संजय बळीराम मोंद्रे, मुंडरी बुद्रुक, कायम वास्तव्य मुंडरी बुद्रुक. मी या जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंडरी बुद्रुकचा खूप ऋणी असेल. ऋणी यासाठी असेल की माझी संपूर्ण फॅमिली, परिवार या शाळेत शिकला. माझे वडील, भाऊ, बहीण सर्व या शाळेत शिकले, मी पण शिकलो. सध्या माझा मुलगा पण इथे शिकत आहे. आणि विशेष म्हणजे माझी पत्नी, बायको सुद्धा या शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य करत आहे. शिफ्टी आहे मग. दिला का? तर माझ्या बायकोचे नाव आहे सौ नलिनी संजय बोंद्रे. मला 2 मुलं आहेत. मोठा आहे अंशु, तो 11वी मध्ये आहे. हो हो लिहिलं. लहान आहे पार, कोणी राहिलं का? तो 6वी मध्ये आहे. बलवंत. तर अशा प्रकारे थोडक्यात आपला परिचय किंवा आपले काही आठवणी असतील त्या सुद्धा आपल्याला सांगण्यात. आठवणी तर भरपूर आहेत, पण सांगण्याचा गुरुजी कसं आहे, आठवत नाही कधी कधी वेळेवर. मला एक आठवतं फक्त, कुशाल भोक्तीची एक आठवण आहे. हटवा सरांनी आपला भूगोल काहीतरी शिकवत होते. तर त्यांनी विचारला होता त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. तर मीनाला त्यांनी उभा केले की मीना, आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. तर ही उभी झाली आणि काय म्हणते, कुशाल भोक्ती. अरे ती मुलगी उभी तरी झाली बेटा, बसते होत्या. तर तुम्ही काय करता? कुशाल भोक्ते उभी का झाली, बरं उत्तर म्हटले, दिलं. त्यावेळेस उत्तर कुशाल चुकलं भोक्ते बघा. आपल्या क्षेत्राचे खासदार होते. उत्तर चुकला तर नाव बघा लक्षात इकडं. आलं तर अशा आठवणी. मुलीने उत्तर तर दिलं. त्याच्यानंतर एक गंभीर आठवण म्हणून आहे. आम्ही उभे झाला, तुम्ही तर बसले होते. सायलेन्स. 10वी मध्ये, बहुतेक 10वी की 9वी मध्ये होत आम्ही. आमचा वर्ग म्हणजे ब वर्ग. बदमाश म्हणून आम्हाला सर्व ओळखतो. आम्ही सर्व विषयात म्हणजे याच्यामध्ये पारंगत होतो. नाही, मुलांच्या, आम्ही विशेषतः मुलांच्या म्हणतो. तर सरस्वतीचा कार्यक्रम करणे आमच्याकडे होता. तर वर्गणी जमा करायचं, आम्ही सरस्वती करायचे. एक दिवस काय झालं, सुट्टी झाली आणि कार्यक्रम व्हायलाच होता. तर म्हणून मी मुक्तपणाने मोकळेपणाने बोलतो. तर काय झालं, मुली बाहेर, म्हणजे सुट्टी झाली तर बाहेर निघाला, आपलं दप्तर पकडलं आणि बाहेर